नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील जनता भाजप सरकारवर नाराज, भाजपच्या खुर्च्या खाली। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील जनता भाजप सरकारवर विविध कारणांमुळे नाराज असल्याचे दिसून येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। त्यांच्या मते देशात पेट्रोल डिझेलसह इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे महागाईने उच्चांक गाठला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले। या वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। संजय राऊत हे म्हणाले की महागाई वाढली आहे आणि यापुढेही वाढत राहणार। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचे आवाहन केले आणि त्यानंतर 2 दिवसातच इंधन दरवाढ झाली। या दरवाढीला 5 दिवस होत नाही तोच दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली। या महागाईच्या झळांमुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे। याशिवाय नीट पेपर लीक प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आणि या नैराश्यातून 4 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले। या सर्व दुर्घटना लक्षात घेता संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे आणि आरोप केला आहे की नीट पेपर फुटीमुळे खरे सूत्रधार भाजपचेच कार्यकर्ते आहेत। संजय राऊत पुढे म्हणाले की लोकांनी महागाईमुळे त्रास सहन करावा किंवा जय श्रीराम म्हणावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जय महाराष्ट्र।